आजच्या या रेसिपीमध्ये अप्रतिम असा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात। सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्यानंतर त्याची वरची सालं काढून घ्यायची आहेत। इथे आपण 1 किलो गाजरचा हलवा बनवणार आहोत। आता ही गाजर छान किसून घ्यायची आहेत। हवं तर तुम्ही जाड किसणीनेही किसू शकता किंवा बारीक किसणीने किसायचं असेल तर त्यानेही किसू शकता। तर पाहू शकता मी जाड किसणीने छान गाजर असे किसून घेतलेले आहेत। हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध। तर हे पाव लिटर दूध आहे। दूध छान गरम करून घेतलेलं। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1.5 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तूप छान गरम झालं की त्यामध्ये किसून घेतलेले गाजर टाकून घेऊयात। जर गाजर बारीक किसणीने किसून घेतली तर गाजरचा ज्यूस निघतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे मी जाड किसणीने किसून घेतल्यामुळे यामधला कुठलाही रस निघालेला नाहीये। गाजर छान तुपामध्ये फ्राय करूयात। एकदम मिक्स करून घेतले, त्यानंतर 2 मिनिटांनंतर पाहू शकता गाजरचा रंग चेंज झालेला आहे। हे गाजर आपल्याला साखर टाकण्या अगोदरच नरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आणखी मी 5 मिनिटं शिजवू देणार आहे। त्यानंतर त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊ। गाजर 5 मिनिटांसाठी झाकून ठेवली होती, त्यानंतर बघूयात गाजर छान शिजले गेले की ते हाताने दाबून बघायचं। जर गाजर नरम पडली असेल तर गाजर शिजले गेलेले आहेत। तर ही गाजर छान नरम पडलेली आहेत। आता यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊयात। त्यामध्ये पाव लिटर दूध आपण टाकून घेतोय आणि छान मिक्स करून घेतोय। दूध छान 5 ते 10 मिनिटं गरम करून घेतलं होतं। दुधाऐवजी तुम्ही खव्याचाही वापर करू शकता। आता हलवा परत 5 मिनिटं शिजवून घेऊ, त्यानंतर त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकूयात। हलव्यासाठी आणखी आपल्याला लागणार आहे साखर आणि थोडे ड्रायफ्रूट्स आहे। त्यामध्ये ओलं खोबरेही घेतलेलं आहे। तर 1 किलो गाजरसाठी मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। छान नरम असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। त्यामध्ये आता अर्धा किलो साखर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। साखर टाकल्याने हलव्याला पाणी सुटतं, त्यामुळे आणखी गाजरचा हलवा छान शिजला जातो। साखरेने हलव्याला छान असं पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये गाजरचा हलवा छान शिजून जातो। थोडं मिक्स करून घेऊयात आणि 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊ। पाणी आटवून घ्यायचं आहे आणि हलवाही आपला शिजून जातो। आता यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीने काजू, बदाम, मनुका, मगजबी असं तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही या गाजरच्या हलव्यामध्ये टाकू शकता। छान 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊयात, पाणी कमी होईपर्यंत। या पद्धतीने गाजरचा हलवा बनवला असता अप्रतिम असा बनतो, तर एकदा नक्की बनवा। आता यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊयात। हवं तर तुम्ही वाळलेलं खोबरं किसून टाकू शकता। त्यानंतर काजू, बदाम, मनुकाही टाकून घेतला। आता छान मिक्स करून घेऊ। हे ड्रायफ्रूट्स शेवटच्या स्टेपमध्ये टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। याच पद्धतीने तुम्ही गाजरची बर्फीही बनवू शकता। ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये बरेचसे स्वीट रेसिपींचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तर चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा। तुम्हाला सर्व रेसिपींचे व्हिडिओ नक्कीच आवडेल। अशा पद्धतीने गाजरचा हलवा बनवून तयार होतो, तर एकदा नक्की बनवून पहा। या पद्धतीचा गाजरचा हलवा कुठला सण असो किंवा पाहुणे आले असता तुम्ही बनवू शकता। अतिशय अप्रतिम हा गाजरचा हलवा बनलेला आहे। तर तुम्हाला गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ पाहण्यासाठी ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या। आणि हो, या पद्धतीने एकदा गाजरचा हलवा नक्की बनवून पहा। ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।